पोटासाठी नाचते मी परवा कुणाची. पोटासाठी नाचते मी परवा कुणाची ही त्यांची अजरामर लावणी आजही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा अविभाज्य भाग आहे. आता त्यांच्या संघर्षमय आणि प्रेरणादायी जीवन प्रवासावर आधारित ईथा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अभिनेत्री श्रद्धा कपूर विठाबाईंची भूमिका साकारत असून दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आणि संगीतकार अजय अतुल यांच्या जोडीमुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. विठाबाईंचा प्रवास हा केवळ एका कलाकाराचा प्रवास नाही, तर तो महाराष्ट्राच्या लोककलेच्या अस्मितेचा इतिहास आहे. नव्या पिढीला लावणी आणि तमाशाची खरी ओळख करून देणारी ही एक भावपूर्ण आदरांजली ठरणार आहे. 28 ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. एकेकाळी तमाशा क्षेत्रात दुमदुमलेले नाव, वयाच्या 10व्या वर्षापासून पायात घुंगरू बांधून कलाकार म्हणून प्रेक्षकांवर हुकूमत गाजवणारी लावणी नृत्यांगना, सावळा परंतु देखणा चेहरा, गोड गळा आणि त्याच्या वरचढ अभिनय अशा कोंदणात चमचमणाऱ्या विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांचा 15 जानेवारी स्मृतिदिन. पुरुषांच्या जगात वावरलेल्या विठाबाई जिवंतपणेच दंतकथा बनल्या. लफडेबाज, विकृत, व्यसनाधीन असे हिणवून निंदानालस्ती करणाऱ्यांची पर्वा न करता मायबाप प्रेक्षकांनी विठाबाईंना तमाशा सम्राज्ञी ही पदवी बहाल केली. लहानपणापासून होत असलेली उपासमार, वयाच्या 10व्या वर्षापासून सुरू झालेली विठाबाईंची तालीम, 15 वर्ष वयाच्या कोवळ्या वयात एका व्यापाऱ्याने केलेला बलात्कार, त्यातून स्वतःच्या तारुण्याची झालेली विखारी जाणीव, पुढे याच मानसिकतेत तारुण्याच्या जोरावर नाव कमावलेली धाडसी नृत्यांगना, प्रेक्षकांवर हुकूमत गाजवणारी कलासक्त स्त्री. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आणि एकूणच कारकिर्दीचा आवाका ध्यानात घेता हे लिखाण तुटपुंजे असले तरी त्यांच्याबद्दलच्या ऐकीव कहाण्या मात्र विपुल आहेत. भाऊ बापू मांग नारायणगावकरांचा तमाशा महाराष्ट्र गाजवत होता तेव्हाचा काळ. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर या गावी भाऊ खुडेंची बायको शांताबाई गरोदर होती. त्या दिवशी तमाशाचा मुक्काम पंढरपूरला होता. ती आषाढी एकादशीची रात्र होती. रात्री भाऊंच्या तमाशाचा फळ उभा राहिला आणि इकडे शांताबाईंच्या वेणा वाढू लागल्या. मध्यरात्रीच्या सुमारास शांताबाईंनी एका गोंडस मुलीला जन्म दिला. पंढरपूरच्या विठोबाच्या छायेत मुलगी झाली म्हणून भाऊ आणि शांताबाईंनी तिचं नाव विठा ठेवलं. पण तमाशाच्या फडाला आणि पहाटेच्या सूर्याला साक्षी ठेवून जन्माला येऊन विठानं जणू नेमकी वेळ साधली. कारण विठा नामक हे नक्षत्र पुढे तमाशा विश्वावर तेजानं तळपलं. भाऊ खुडेंच्या या लेकीनं पुढे महाराष्ट्राला आपल्या तालावर नाचवलं. विठाबाई भाऊ नारायणगावकर या नावानं तमाशाला दिल्लीच्या तख्तापर्यंत नेलं. विठाबाईंचे वडील भाऊ खुडे आणि चुलत भाऊ बापू खुडे यांचा भाऊ बापू नारायणगावकर हा तमाशा अस्सल लोककलेचा नमुना तर होताच, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे तमाशा हे या कलावंतांसाठी समाज सुधारणेचं एक माध्यम होतं. लहानपणापासूनच नृत्य आणि गायनाकडे विठाबाईंचा विशेष ओढा होता. घरी असताना तमाशातल्या लावण्या, गवळणी, भेदिक त्यांच्या कानावर आपसूक पडत होत्या. पण शाळेतही कवितेमध्ये विशेष रुची होती. त्यांचा हा कलेकडचा आत्यंतिक ओढा बघूनच वडिलांनी शिक्षणाची सक्ती केली नाही आणि वयाच्या 4-5व्या वर्षीच विठाबाईंची शाळा कायमची बंद झाली. आता त्या आपल्या वडिलांच्या तमाशाबरोबर भटकंती करू लागल्या. याच सुमारास मामा वरेरकर आळतेकर आपल्या कलापथकातून एकांकिका आणि पथनाट्याच्या माध्यमातून समाज जागृती करत होते. भाऊ बापूचा तमाशा पाहून ते खूपच प्रभावित झाले. भाऊ आणि बापू तमाशातून त्यांच्यासारखेच समाज प्रबोधन करत होते. त्यामुळे मामा वरेरकरांचा आणि भाऊ बापूंचा विशेष स्नेह जुळला. भाऊ बापूच्या तमाशात आता अधूनमधून विठाबाई आपल्या कलेची चुणूक दाखवून जात होत्या. ही कला मामा वरेरकरांनी नेमकी हेरली आणि विठाबाईंना आपल्या कलापथकात पाठवून द्यायची विनंती भाऊंना केली. भाऊंनी ती तात्काळ मान्य केली आणि विठाबाई मामा वरेरकरांच्या कलापथकातून काम करू लागल्या. त्यामुळे त्यांच्या अनुभवाच्या आणि शिकण्याच्या कक्षा रुंदावल्या. देशाविषयी, समाजाविषयी एक भूमिका तयार झाली. तमाशात आत्मसात केलेल्या कलेला आणखी पैलू पडले. त्यात शास्त्रशुद्धपणा आला. आपल्या कलेत त्या आणखी निपुण झाल्या. याच दरम्यान भाऊ बापूंचा तमाशा कोळे या गावी मुक्कामाला होता. तिथं भाऊ अकेलकर यांनीही आपल्या तमाशाचा फड उभारला होता. दोन्ही फडांनी एकमेकांना आव्हान दिलं आणि त्या रात्री दोघांमध्ये भेदीक सुरू झाली. सवाल जवाब सुरू झाले. कुणीच कुणाला हार जात नव्हतं.
पण अकेलकरांच्या नुकत्याच वयात आलेल्या मुलीनं अशी कोणती रूपाची खाण तुझ्या गाठीला आहे असा सवाल करत बापूंना निरुत्तर केलं. भाऊंना ही हार जिव्हारी लागली. या पराभवानं विठाबाईही पेटून उठल्या आणि लागलीच बाड बिस्तारा आवरून कराडच्या वाटेला लागल्या. त्या रात्री पुन्हा एकदा दोन्ही तमाशात भेदीक जुंपली आणि ती जुगलबंदी जिंकून विठाबाईंनी आपल्या वडिलांना हरवल्याचा पुरेपूर बदला घेतला. त्या रात्री विठाबाईंचं बोर्डावर पाय ठेवणं ऐतिहासिक होतं. ती त्यांच्या पुढच्या देदीप्यमान प्रवासाची नांदी होती. त्यावेळी विठाबाई फक्त 13 वर्षांच्या होत्या. दिवस जात होते तशी विठाबाईंची कला रसिकांना भुरळ घालत होती. नृत्यात आणि गायनात त्या खूप सरस होत्या. गवळणी, लावण्या, मराठी, हिंदी चित्रपटातली गीतं सुरेल आवाजात म्हणत असत. ढोलकीच्या तालावर नाचणाऱ्या विठाबाईंना पाहणं हा एक अपूर्व आनंद असे. त्यांच्यामुळे तमाशाला एक वेगळंच वलय प्राप्त होत होतं. तमाशातल्या कलावंतिनीचं आयुष्यही विठाबाईंच्या हळूहळू अंगवळणी पडत होतं. तमाशातल्या बायकांची लग्न होत नाहीत हे त्यांना ठाऊक होतं. तमाशातल्या कलावंतांचं आयुष्यच खूप निराळं. बहुतेक पुरुष त्यांचं लग्न झालेलं असूनही त्यांच्या बायका पोरांना गावी ठेवून तमाशातल्याच एखाद्या कलावंतिनीशी संधान बांधत. ती कलावंतीण जराशी थकली किंवा तिच्याशी बिनसल्लं की ते तिला सोडून देत आणि दुसऱ्या कलावंतिणीबरोबर घरोबा सुरू करत. ती कलावंतीण मग दुसरा आधार शोधत असे. त्यांच्या संबंधातून जन्माला आलेली संतती फळावरच लहानाची मोठी होत असे. शाळेचं शिक्षण या मुलांपासून कोसू दूर असे. ही मुलं जरा कळती झाली की फळावाळत जुजबी कामं करत. फळावरच्या स्वैर वातावरणाचा त्यांच्यावर परिणाम होत असे. मुलींची अवस्था फारच वाईट असे. विठाबाईंनी याही परिस्थितीचा समर्थपणे सामना केला. तमाशाचा फळ विठाबाईनं पुरता काबीज केला. लोक निखळ विठाबाईंचा नाच पाहायला आणि त्यांचं गाणं ऐकायला येत असत. भाऊ बापूंचा तमाशा आता नावापुरता त्यांचा उरला होता. गण गवळण झाली की विठाबाई बोर्डावर यायच्या. त्यांनी बोर्डावर पाय ठेवला की शिट्ट्या आणि टाळ्यांचा कल्लोळ व्हायचा. मग रसिकांकडून फरमाईशी सुरू व्हायच्या. विठाबाईंच्या पायातल्या घुंगरांनी, अंगातल्या चैतन्यानं प्रत्येक अदेनं रसिकांना घायाळ केलं होतं. भाऊ बापूंच्या तमाशातली गवळण, बतावणी, वगाचं सादरीकरण सगळंच अलातून असे. या वगांचे विषयही शिवप्रतापासारखे ऐतिहासिक, सत्यवान सावित्रीसारखे धार्मिक, तर कधी चंद्रमोहन किंवा मेवाळचा कोळीसारखे सामाजिक असत. त्यामुळे तमाशाला येणारा प्रेक्षक वर्ग अगदी शहरातल्या बुद्धिजीवीपासून खेड्यातील अडाणी माणसापर्यंत सर्व थरातला असे. साहित्याची आणि लोककलेची आवड असणाऱ्या बहुतेकांनी भाऊ बापूंचा तमाशा पाहिला होता. संगीत नाटक अकादमीच्या समितीवर असणाऱ्या काही ज्येष्ठ कलावंतांनीही हा तमाशा पाहिला होता. त्यांनी भाऊ बापूंच्या तमाशाची समितीकडे शिफारस केली. हा तमाशा कलेच्या माध्यमातून लोकशिक्षणाचा कसा प्रचार करतो याची माहिती दिली. त्यांच्या या शिफारसीमुळेच भाऊ बापूंच्या तमाशाला तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्यासमोर आपली कला सादर करण्याची संधी मिळाली. यावेळीही विठाबाई कार्यक्रमाच्या मुख्य आकर्षण ठरल्या. दिल्लीकडून शाबासकी मिळवूनच का घरी परतल्या. लवकरच नाटक अकादमीच्या परीक्षक मंडळानं पुरस्कारासाठी भाऊ बापूंच्या तमाशाची निवड केली आणि तमाशा क्षेत्रात राष्ट्रपती पुरस्कार मिळवणारा तो पहिला तमाशा ठरला. सरकार दरबारी असं कौतुक झाल्यावर मग विठाबाईंनी मागं वळून पाहिलं नाही. तमाशातले त्यांचे स्पर्धक आता खूप मागं पडले होते. तमाशा म्हणजे विठाबाई असं समीकरण रूढ झालं होतं. आपला जन्म केवळ कलेची सेवा करण्यासाठी झालाय अशीच त्यांची धारणा होती. याबाबतीत एक प्रसंग सांगण्यासारखा आहे. या प्रसंगातून त्यांची आपल्या कलेकडे बघण्याची दृष्टी आणि तिच्यासाठी काहीही करण्याची पराकोटीची भावना दिसून येते. 1967 साली तमाशाचा मुक्काम शिखर शिंगणापूरला होता. विठाबाई त्यावेळी गरोदर होत्या. दिवस भरत आले होते, पण विठाबाईंना उसंत नव्हती. अशाच अवस्थेत त्यांनी पायात चाळ बांधले आणि बोर्डावर आल्या. गवळणींबरोबर बेभान होऊन नाचल्या. पण बतावणी सुरू झाली आणि कळा असह्य झाल्यानं विठाबाई ताबडतोब आपल्या राहुटीत आल्या. आता बाळंत वेणा सुरू झाल्या. तमाशा पाहायला आलेल्या एका म्हातारीनं आपल्या दाईपण व्यवस्थित निभावलं आणि विठाबाईंना मोकळं केलं. त्यांना कमालीचा अशक्तपणा जाणवत होता, पण लोकांना वगनाट्याचा पुढचा भाग पाहायचा होता. विठाबाईंचं काम पाहायचं होतं. राहुटीत पडल्या पडल्या विठाबाईंच्या कानावर हा गोंधळ गेला. पब्लिक ऐकत नाही हे पाहताच त्या उठल्या, चाळ पुन्हा पायात बांधले आणि पुन्हा बोर्डावर पाय ठेवला. आता आश्चर्य करण्याची वेळ रसिकांची होती. विठाबाईंनी रसिकांची इच्छा पूर्ण केली. कलेवरची अपार निष्ठा व्यक्त केली. विठाबाईंची आपल्या कलेवरची निष्ठा ही अशी होती. त्यांच्या या स्वभावामुळेच त्यांनी अनेक माणसं जोडली. काही त्यांच्या वडिलांच्या काळापासून होती. त्यांच्या मदतीनं त्यांनी अनेक ठिकाणी आपली कला नेली. 1962 मध्ये विठाबाईंच्या आयुष्यात आणखी एक महत्त्वपूर्ण घटना घडली. विठाबाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांना लष्करातील जवानांची करमणूक करण्यासाठी नेफा सीमेवर जाण्याचं आमंत्रण मिळालं.
विठाबाईंच्या कलेचा हा एक प्रकारे सन्मान होता. खरं तर त्यावेळी विठाबाईंची लेक मालती अवघी 3 महिन्यांची होती. पण आपलं कर्तव्य श्रेष्ठ मानून त्यांनी मुलांना घरच्यांच्या हवाली केलं आणि आपल्या फडाबरोबर नेफा सीमेवर गेल्या. सीमेवरच्या बर्फाळ आणि जंगलाच्या प्रदेशात त्या आनंदानं राहिल्या. रोज एका छावणीवरून दुसऱ्या छावणीवर जाणं, तिथे कला सादर करणं हे कष्टप्रद होतं. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या काळात त्यांना विश्रांतीची गरज होती त्याच काळात ही दगदग त्या सोशीत होत्या. कालांतराने विठाबाईंच्या वडिलांचं, भाऊ खुडेंचं आणि चुलत भाऊ बापू खुडेंचं निधन झाल्यावर तमाशाची सगळी सूत्र त्यांचा दुसरा चुलत भाऊ सावळाराम यानं हाती घेतली. पण त्याच्या काळात फडात हेवेदावे सुरू झाले. आर्थिक स्थितीही ढासळली. विठाबाई आणि सावळाराम यांच्यात वितुष्ट आलं. याचा परिणाम एवढाच झाला की विठाबाई आपल्या मुलींसोबत भाऊ बापूंच्या तमाशातून बाहेर पडल्या आणि त्यांनी विठा भाऊ मांग नारायण गावकर असा स्वतंत्र फड सुरू केला. त्यांच्या तमाशाचा लौकिकही आता दिवसेंदिवस वाढत होता. त्यांच्या संपर्कात राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि कला क्षेत्रातली मोठमोठी मंडळी येत होती. अशा रीतीनं नारायणगावच्या गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या रसिकांच्या कानात विठाबाईंच्या पाऱ्यातल्या चाळाचे बोल, गळ्यातल्या लावणीचे सूर निनादू लागले. विठाबाईंची आर्थिक बाजूही भरभक्कम झाली होती. रसिकांनी त्यांच्यावर मुक्तहस्ते उधळलेल्या पैशामुळे नावलौकिकाबरोबरच चांगला पैसाही त्या गाठीला बांधत होत्या. पण जवळच्याच लोकांनी त्यांचा विश्वासघात केला. पण विठाबाईंनी पुन्हा मुंबईचे जुने ठेकेदार प्रभाकर कामेरकर यांच्या मदतीनं नव्यानं फड सुरू केला. नव्यानं माणसं बांधली. यावेळी त्यांची मुलगी मालतीही त्यांच्या मदतीला होती. पण विठाबाई आयुष्यातल्या अनेक चढउतारांनी खचल्या होत्या. अधूनमधून त्यांना गोत्यात आणणाऱ्या नातेवाईकांच्या कारवाया, थोरली मुलगी मंगला बनसोडे हिचं विभक्त होणं, खुद्द विठाबाईंच्या तमाशाच्या बसला झालेला अपघात या सर्व घटनांनी त्यांचं मनोधैर्य खचत होतंच, पण त्या कर्जातही आणखी रुतत होत्या. तसं त्यांच्या कलेनंही त्यांना भरभरून दिलं. त्यांनी केलेली रसिक सेवा आणि कलेची सेवा सर्व परिचित होती. त्यामुळे त्यांच्या पडत्या काळातही केवळ त्यांचं नाव ऐकून त्यांना मदत करणारे अनेक जण होते. यात महत्त्वपूर्ण उल्लेख करावा लागेल तो लोकसत्ताचे तत्कालीन संपादक माधव गडकरी, वृत्तनिवेदक प्रदीप भिडे आणि तमाशाचे अभ्यासक प्रकाश खांडगे यांचा. या तिघांनी वृत्तपत्रातून, दूरदर्शनावरून विठाबाईंची परिस्थिती लोकांसमोर मांडली आणि त्यांच्यासाठी मदतीचा ओघ सुरू झाला. दुर्गाबाई भागवतांनी 10,000 रुपयांची मदत केली. यातूनच या तमाशा सम्राज्ञीचा सत्कार करण्याची कल्पना पुढे आली आणि मुंबईच्या एशियाटिक सोसायटीच्या सभागृहात विठाबाईंचा हा सत्कार सोहळा दुर्गाबाई भागवतांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमामुळे विठाबाईंचे कलेवरील प्रेम आणि निष्ठा पुन्हा एकदा रसिकांपुढे आली. विठाबाईंनी या पैशातून आपली जुनी देणी चुकती केली, गहाण पडलेल्या गाड्या सोडवल्या. इथून पुढे स्वतःच्या जीवावर फड चालवण्याची उमेद त्यांच्यात आता राहिली नव्हती. म्हणून आपला फड तिने मुलीच्या फडात विलीन केला आणि स्वतः आपल्या वतनाच्या गावी म्हणजे नारायणगावला निघून गेल्या. पण माध्यमांच्या प्रसिद्धीमुळे त्यांचं नाव आता महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात आदरानं घेतले जात होते. त्यामुळे तमाशातून पूर्ण अंग काढून घेऊनही त्यांचे सत्कार समारंभ चालूच होते. याच काळात संगीत नाटक अकादमीच्या पुरस्कारासाठी विठाबाईंच्या तमाशाची दुसऱ्यांदा निवड झाली. त्यांना आपल्या आयुष्याचे सार्थक झाल्याचे समाधान वाटले. विठाबाईंना त्यांच्या आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यापर्यंत पुरस्कार मिळत होते. विठाबाईंच्या आयुष्याचा लेखाजोखा मांडताना त्यांचं कलेवरचं प्रेम, निष्ठा, त्यासाठी केलेला त्याग, निभावून नेलेले प्रसंग पाहिले की अवाक व्हायला होतं. त्याचवेळी तमाशा फडांवरील काही अपरिहार्यतांमुळे झालेली आयुष्याची दैना हा सुद्धा त्यांच्या आयुष्याचा एक भाग होता. पण विठाबाईंची कहाणी अनुभवताना लक्षात राहतं ते त्यांचं तमाशाच्या क्षेत्रातलं अलौकिक कर्तृत्व. गावकुसा बाहेरच्या या कलेला त्यांनी लोककलेचा दर्जा दिला. विठाबाई हे एक अजब रसायन होतं. त्यांची कला, निष्ठा, त्यांचं आयुष्य, त्यांचं दुःख, त्यांचा बहराचा काळ, या काळात भोगलेलं ऐश्वर्य, झालेली दुर्दैवी फसवणूक हे सगळंच विलक्षण होतं. समाजातील पुरुषप्रधान संस्कृतीनुसार तमाशाच्या फडावर, त्यातील कलावंतिणींवर पुरुषांचेच वर्चस्व असते. स्त्री आपली कला सादर करते, पुरुषांकडून पैसा उधळला जातो, परत त्या पैशावर पुन्हा पुरुषच डल्ला मारतात. याही परिस्थितीत तमाशा फडाशी जोडलेल्या सर्व अपरिहार्यतांचा स्वीकार करून विठाबाईंनी कला जपली, लोकांना आनंद दिला. ही गोष्ट विठाबाईंची लहानता अधोरेखित करते. मंडळी, तुम्हालाही वाटत असेल की अशा महान कलाकारांबद्दल प्रत्येक मराठी माणसाला माहिती असायला हवी, तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा, लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि अशाच मराठी इतिहास, संस्कृती आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्वांच्या कथा पाहण्यासाठी आमच्यासोबत नक्की जोडलेले रहा. जय महाराष्ट्र.